नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचे मनापासून आभारी आहे। ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या व्हेज नॉन व्हेज पदार्थांच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते, करून बघा। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। तर मंडळी, आजची रेसिपी आहे कैरीची भाजी। तर भरपूर प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या आता मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत आणि कच्च्या कैरीचं पन्ह असेल, कच्च्या कैरीची भाजी असेल, कच्च्या कैरीचं इन्स्टंट लोणचं असेल, तर हे प्रकार आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला आवडत असतात। तर आता बरेचदा सगळे म्हणतील कैरीची भाजी सगळ्यांना माहिती आहे, युट्यूबवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज दिलेल्या आहेत, मीही बरेच प्रकार भाजीचे दिलेले आहेत, पण आजची जी भाजी मी इथे दाखवणार आहे काही टिप आणि ट्रिक्स इथे भाजी दाखवणार आहे। काय होतं ना, एखाद्या कैरीची भाजी जर आपल्याला करायची असेल तर त्यामध्ये टाकणारे जे गूळ साखर जे आपण घालतो तर ती प्रमाणातच असते, म्हणजे कमी असते, कारण क्वांटिटी आपल्या भाजीची कमी आहे। पण जर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाजी करायची असेल तर मात्र मंडळी इथे गुळाचं आणि साखरेचं प्रमाण जे आपण टाकत असतो ते आपल्याला माहिती असतं आपण किती टाकलं, त्याचं गोड आंबट प्रमाणाचं संतुलन राखण्यासाठी। तर तेव्हा मात्र आपल्याला ती भाजी खाताना भीती वाटते, कारण सगळेच जण गूळ साखर हे प्रमाण कमीच खातात। तर मंडळी घाबरू नका, ही आंब्याची भाजी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खाल्ली तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण ह्यामध्ये जे गूळ आणि साखर जे काय तुम्ही वापरणार असाल, मी तर मोस्टली गुळाचाच वापर करते। आजची ही भाजी गुळाचीच बनवणार आहे, साखरेचा वापर मी जेवणामध्ये करत नाही, पण तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नक्कीच करू शकता। तर जे काय प्रमाण मी इथे घालणार आहे तर ते कमी लागणार आहे, भाजीची क्वांटिटी जास्त असून सुद्धा गोडाचं प्रमाण इथे मी खूप प्रमाणामध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही म्हणाल मग भाजी आंबट होईल, तर मंडळी हीच खासियत आहे, इथे काही टिप आणि ट्रिक्स मी दाखवणार आहे, ज्या ट्रिक्समुळे आपल्याला साखरेचं गुळाचं प्रमाण कमी इथे घ्यावं लागणार आहे। चला तर मंडळी रेसिपी संपूर्ण बघा, रेसिपीला सुरुवात करते। मंडळी इथे तुम्ही आंब्यांची साईज बघू शकता, मोठे मोठे 4 आंबे मी इथे घेतलेले आहेत, कच्च्या ह्या कैऱ्या आहेत, तर या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहे, पुसून घेतलेल्या आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे, रेसिपी संपूर्ण बघा। ह्या पद्धतीने तुम्ही भाजी केली तर गूळ किंवा साखरेचं प्रमाण तुम्हाला खूप कमी घालावं लागेल आणि फक्त काही आंबट कमी लागण्यासाठी टिप आणि ट्रिक्स देणार आहे, रेसिपी संपूर्ण बघा। स्वच्छ आंबे मी धुवून घेतलेले आहेत, ह्या आंब्यांची मला आता साल न काढता मला हे आंबे कापून घ्यायचे आहेत। बघा मंडळी, ह्या पद्धतीने मी आंब्याचे तुकडे बघा, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, साली सकट मात्र आपल्याला हे तुकडे करायचे आहेत। आता ह्या बाट्याचं जे आहे ना, हे बघा, जेवढं मला काढता येईल तेवढं मी काढणार आहे। इथे बघा, 4ही कैऱ्या व्यवस्थित मी इथे कापून घेतलेल्या आहेत। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे, सर्व आपल्याला हे कैऱ्या ज्या आहे कापून घेतलेल्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला साखर किंवा गूळ कमी घालायचं काम आहे। कैरी कापून झाल्यानंतर आपल्याला जे काय फोडणीमध्ये घालायचं आहे ते फोडणी करून आणि ह्या कैऱ्या टाकल्या जातात। तर आता थोडीशी प्रोसेस आपल्याला इथे बदलायची आहे। इथे बघा, स्टीमर मी घेतलं, कैऱ्या कापून झाल्यानंतर स्टीमर मध्ये 1.5 तांब्या मी पाणी खाली घेतलेलं आहे, त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवरती संपूर्ण ह्या 4च्या 4 कापलेल्या ज्या कैऱ्या आहेत तर हे संपूर्ण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। ही वाफ बघा, हे दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला झाकण उघडलेलं आहे। तर आता मंडळी आपलं पाणी छान उकळतंय, ह्याच्यावरती आपण कैऱ्या घातलेल्या आहेत कापून, आणि आता आपल्याला हे 10 मिनिटं आपल्याला हे भांडं असंच ठेवायचं आहे झाकून। 10 मिनिटाच्या नंतर आपण उघडणार आहोत हे भांडं।
तोपर्यंत छान पॅक झाकण ठेवून आणि 10 मिनिटासाठी आपल्याला ह्या कैऱ्यांच्या तुकड्यांना वाफ द्यायची आहे। आणि तोपर्यंत आपण फोडणीचं साहित्य एकीकडे तयार करणार आहोत। तर फोडणीसाठी बघा लसूण घेतलेला आहे मी। लसूण आपल्याला जास्त प्रमाणातच यातला घ्यायचा आहे। जेवढा आपण लसूण घेऊ तेवढं आपल्याला हे भाजी चांगली लागणार आहे। लसणाच्या पाकळ्या मी मोकळ्या केलेल्या आहे। एका पातेल्यामध्ये मी हे लसूण घातलेलं आहे आणि या स्वच्छ पाण्याने मला धुवून घ्यायचं आहे। तर मंडळी लसूण मी धुवून घेतलेला आहे, कारण लसणामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की ओला लसूण असतो, साधारण बरेच दिवस तो चांगला नाही सुकवला गेला की थोडासा काळपट निघतो, बुरशी असते आतमध्ये। तर लसूण साफ केल्यानंतर धुवायचा नाही, लसूण साफ करण्याच्या आधीच पाकळ्या मोकळ्या करून आणि आपल्याला स्वच्छ तो धुवून घ्यायचा आहे। या पद्धतीने पटपट मी हा लसूण साफ करणार आहे। तर 10 मिनिटं बरोबर झालेले आहेत। हे बघा मी घड्याळ लावून ठेवली होती, 10च मिनिटं हे ठेवायचं आहे आपल्याला। पाणी उकळतं ठेवल्यानंतर 10 मिनिटांमध्ये ह्याची वाफ छान होते। हे बघा संपूर्ण कैऱ्यांचा कलर बदललेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आंबट आंबट असा वास येतो। मंडळी ही वाफ करून घेतल्याच्या नंतर ह्या 10 मिनिटांमध्ये हे प्रमाण बघा कैऱ्यांचं भरपूर सारं होतं। तुमचे आंबे जर कमी असतील तर त्याप्रमाणे तुम्ही आंबे ठेवा, म्हणजे 2, 3, 4, 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला लागू शकतात, कारण आंबे जर कमी असतील तर। कारण हे संपूर्ण भरलेलं होतं म्हणून इथे मी ही वाफ 10 मिनिटांसाठी काढून घेतलेली आहे। असंच हे मी भांड बाजूला ठेवणार आहे आणि लसूण आपला साफ केलेला आहे। इथे मी कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत। लसूण एका खलबत्त्यामध्ये मी घेतलेला आहे, संपूर्ण साल काढलेली नाही। 1 टीस्पून भरून मी घेणार आहे जिरे। जिरे आणि लसूण आपल्याला एकत्र कुटायचं आहे। या भाजीला लसूण चांगला घातला तर याचा स्वाद छान येतो। तर हे बघा खूप जास्त बारीकही मी कुटलेला नाहीये। या पद्धतीने आपल्याला लसूण आणि जिरं मात्र एकत्र कुटायचं आहे। जिऱ्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे म्हणून जिरं वरून न टाकता लसणामध्येच आपल्याला कुटून घ्यायचं आहे। लसूण कुटून झालेला आहे मंडळी। भेलीचा गूळ इथे मी वापरते। तर मंडळी हे बघा 4 आंब्यांच्या कैऱ्या आहेत आपल्या मोठमोठाल्या, आणि वाटीच्या मेजरनी म्हणाल तर हे 2 वाटी गूळ आपण हा घेतलेला आहे। भेली तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे आणि भाजीमध्ये टाकल्यानंतर आपण चव परत घेऊन त्याच्यामध्ये जर हवं असेल तर मात्र आपण गूळ घालू शकतो। अगोदरच जास्त गूळ घालायचं नाही, म्हणून वाटीच्या मेजरनी म्हणाल तर 2 वाटी मी हा गूळ घेतलेला आहे। वाटीच्या मेजरनी मिडियम साईजच्या 2 वाट्या आणि कपाच्या मेजरनी हे बघा 1/2 कप हा गूळ आहे। कढई मी गॅसवर ठेवलेली आहे मंडळी। थोडासा कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे। मी तेल घातलेलं आहे मंडळी, थोडंसं तेल, 1 चमचा आपल्याला इथे एरवीपेक्षा आपण जास्त घातलेलं आहे। 3 टीस्पून आपल्याला तेल येते वापरायचं आहे। गॅस फुल आहे, छान तेल गरम करायचं आहे। कढीपत्ता आपल्याला थोडासा तोडून घ्यायचा आहे, म्हणजे हाताने थोडंसं आपल्याला ते या पद्धतीने बस, कढीपत्त्याचा वास छान येतो म्हणून आपल्याला या पद्धतीने करायचं आहे। तिखटाचं प्रमाणही आपल्याला खूप कमी घ्यायचं नाही, खूपही जास्त। तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता, पण अगदीच कमी घेतलं तर मग त्याच्या चवीमध्ये थोडासा संतुलन राहत नाही। गोड, आंबट आणि तिखट या भाजीमध्ये छान प्रमाण जर असेल तर ही भाजी अतिशय उत्तम लागते। लसूण आपण भरपूर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून भरून आपल्याला इथे घालायचं आहे राई। तेल मंडळी व्यवस्थित गरम झालेलं आहे। 1 टीस्पून मी इथे राई घेतलेली आहे। बारीक राई मी इथे घातलेली आहे। बारीक राई किंवा जाडी राई अशा 2 प्रकारची राई मिळते, तर ह्या राईला पण छान चव असते। आणून बघा, प्राईजमध्ये अगदी काहीच फरक राहत नाही। अगदीच असला तर थोडाफार असतो, 1 रुपयाचा इकडे तिकडे, पण ही राई खाण्यासाठी, फोडणीसाठी छान लागते, म्हणून लोणच्यामध्ये वगैरे आपण याच राईचा वापर करत असतो। राई बारीक आहे, हे बघा व्यवस्थित तडतडून झालेली आहे। यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता,
लसूण बघा मंडळी किती आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर ह्याच प्रकारे लसूण मात्र ह्या भाजीमध्ये घाला. ही भाजी अतिशय उत्तम लागते. जसं तोंडी लावण्यासाठी आपण कैरीचं लोणचं करत असतो तशी ही भाजी केल्यानंतर 8 ते 10 दिवससुद्धा फ्रीजमध्ये ही भाजी राहते आणि आपण जेवणाबरोबर या भाजीचा स्वाद घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. मात्र या कैरीच्या कापलेल्या तुकड्यांना वाफ द्यायला विसरू नका. वाफ दिल्यानंतर खूप गोडाचं प्रमाण कमी आपल्याला इथे टाकावं लागतं आणि भाजी आपली छान होते. साखर गूळ आपल्या शरीरामध्ये जास्त जात नाही. हल्ली सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे. गोड बरेच जण खात नाहीत. तर ह्या पद्धतीने वाफ देऊन आणि आंब्याची भाजी करून बघा. वाफ दिल्यामुळे आंबा अगदी छान शिजलेला आहे. त्यामुळे फक्त आता आपल्याला इथे फोडणी झाल्यानंतर पटापट सगळं साहित्य टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे. इतक्या झटपट ही भाजी तयार होते. या पद्धतीने नक्की करून बघा. लसूण आपल्याला मस्त वास सुटलेला आहे. लसूण आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला लसूण परतायचं आहे. तर मंडळी मोठ्या मोठ्या 4 कैऱ्यांना लसणाचं प्रमाण तुम्ही इथे बघितलेलं आहे. गुळाचं प्रमाणही मी इथे सांगितलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही कमी जास्त कैऱ्या असतील तर प्रमाण तुम्ही कमी जास्त करून थोडीशी चव घेऊन आणि इथे गोडाचं प्रमाण करू शकता. हे बघा मस्त कुरकुरीत आपला लसूण इथे झालेला आहे. वास छान सुटलेला आहे. अर्धा टीस्पूनपेक्षा थोडासा कमी मी इथे घेतलेला आहे हिंग. अगदी अर्धा टीस्पूनच मी इथे हळद वापरते. तिखट मात्र मी ह्याच्यामध्ये चांगलं टाकणार आहे. 4 कैरीचं हे लोणचं आहे तर मी 3 भरून मी हे चमचे घेते. मिरची पावडर आहे 5 टीस्पून मी घातलेली आहे मिरची पावडर. व्यवस्थित मिरची पावडर आपल्याला तेलामध्ये परतून झालेली आहे. आता घालायचं आहे आपल्याला 1/4 कप गूळ. वाटीच्या मेजरनी म्हणाल तर मीडियम साईजच्या 2 वाट्या हा गूळ आहे. गूळ आपल्याला मस्त ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. गॅस आता मीडियम ठेवायचा आहे. हे बघा गूळ आपण बारीकच कापलेला आहे, चिरलेला आहे. त्यामुळे गुळाचं पाणी व्हायला लगेच सुरुवात होते. लाल बुंद कलर आपला ह्याला येतो मस्त या मिरची पावडरचा. हे बघा गुळाचं लगेच पाणी होतं मंडळी. गुळाचं पाणी व्हायला वेळ लागत नाही. आता आपण इथे वाफ देऊन घेतलेले संपूर्ण कैऱ्या ज्या आहेत 8 ते 15 दिवससुद्धा मंडळी ही भाजी या पद्धतीने करून ठेवा फ्रीजमध्ये आणि रोज एन्जॉय करा. नक्की करून बघा. एकही थेंब आपण पाण्याचा ह्याच्यामध्ये वापरलेला नाही. फक्त वाफ आपण दिलेली आहे कैऱ्यांना. तर तशीच वाफ मात्र आपल्याला द्यायची आहे. आता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. तर इथे मी पिंक सॉल्ट वापरणार आहे. तुम्ही कुठलंही मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तर मंडळी इथे 4 आंब्यांच्या कैऱ्यांचं ही भाजी आहे. त्याप्रमाणे इथे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. मीठ अगदी त्यापेक्षा निश्चितच हे मीठ जास्त वापरलेलं आहे कारण कैरी आंबट असते. त्यामुळे इथे मिठामुळे व्यवस्थित त्याचं संतुलन इथे राहतं. म्हणून इथे व्यवस्थित आपल्याला चव घेऊनच इथे मीठ घालायचं आहे. तर 4 कैरीच्या आंब्याच्या भाजीच्या प्रमाणात मी इथे मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि छान आपल्याला गूळ मीठ आणि ह्या कैऱ्या व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी मिक्स करून हार्डली फक्त 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे. गॅस कमीच आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला बारीक कापून ह्याच्यामध्ये घालायची आहे. मंडळी ही चव घेऊन बघितलेलं आहे. एवढ्याशा गुळामध्ये एवढी मोठी भाजी खरंच सांगते अप्रतिम चवीची झालेली आहे. तिखट गोड आणि आंबट ह्याचं प्रमाण याच्यामध्ये खूप मस्त झालेलं आहे. याच पद्धतीने नक्की भाजी एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्कीच आवडणार आहे. गॅस मी बंद करते. इथे आपली मस्त लालबुंद दिसणारी मस्त अशी आपली ही आंब्याची भाजी तयार झालेली आहे जी आपण फ्रीजमध्ये 15 दिवससुद्धा ठेवून आणि खाऊ शकतो. एकही पाण्याचा थेंब आपण या भाजीमध्ये घातलेला नाही. गॅस मी बंद केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आंब्याची भाजी नक्की करून बघा. तर मंडळी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा आपली आंब्याची भाजी इथे तयार झालेली आहे जी की खूप कमी गोड आपण इथे वापरलेलं आहे. एवढ्या मोठ्या कैऱ्यांचं प्रमाण तुम्हाला इथे दाखवलेलं होतं. मोठ्या मोठ्या 4 मी कैऱ्या घेतलेल्या होत्या. तर त्यासाठी आपण फक्त
1/4 कप गूळ वापरलेला आहे आणि वाटीच्या मेजरने म्हणाल तर मीडियम साईजच्या 2 वाट्या त्या आहेत. आणि कपामध्ये आपण जेव्हा गूळ भरला तेव्हा ती पावडर नाही आहे, आपण कापलेला गूळ आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता. तुम्हाला इथे मी गुळाचं प्रमाण दाखवलेलं आहे मंडळी. तर साखर गूळ आपण सगळेच कमी खातो, तर ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा रेसिपी करायला नक्कीच आवडणार आहे. ही रेसिपी एकदा तरी कैरीच्या भाजीची करून बघा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडणार आहे. पदार्थ खराब होतो म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो, तर ही भाजी तुम्ही 4 दिवस बाहेर ठेवून, कितीही ऊन असेल 4 दिवस बाहेर ठेवून या भाजीचा एन्जॉय करू शकता, चव घेऊ शकता. आणि त्यानंतर मात्र तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 15 दिवसासाठी या भाजीचा वापर नक्की करू शकता. एकही थेंब आपला या भाजीमध्ये पाण्याचा नाही आहे, म्हणून भाजी खराब होणार नाही. या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मात्र इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.